सरकारना महाराष्ट्राचा एक चांगला लौकिक असलेला कारखाना गेल्या अनेक वर्षाचा जे इतिहास पाहिला तिथं शक्यतो राजकारण कधी आणून दिलेलं नाही. 6 सालांचं ही कामगारांचं बदल हा दृष्टिकोन कायम ठेवला. निवडणुका अनेक झाल्या, अनेक लोक निवडून आले. निवडणुका झाल्याच्या नंतर पुन्हा एकत्र लोक राहिले आणि संस्थेचं काम केलं. यंदाच्या वर्षी निवडणुकीमध्ये थोडी वेगळी स्थिती आहे. दुर्दैवानं राजकारण आणायचं नाही म्हणजे अभय घेतल्यानंतरही आज या ठिकाणी एक वेगळं राजकारण आलं असे दिसते. हे कारखान्याच्या अर्थकारणासाठी, सभासदांच्या भल्यासाठी आणि कामगारांच्या हिताची जपणूक करण्यासाठी योग्य नाही. आणि त्यासाठी मला मालेगाव साखर कारखान्याचे जे सभासद आहेत त्यांच्यावर माझा विश्वास योग्य आहे, त्याला साथ देते. तुम्ही लोक एका जिद्दीनं या निवडणुकीला सामोरं जात आहेत. एका बाजूला प्रचंड साधन सामुग्री याचा डोंगर दिसतोय, पण तुमच्याकडे साधन सामुग्रीही नाही, पण सामान्य सभासदांचा दर्जा समुद्र हा तुमच्यावर आहे. सामान्य सभासदांचा जो समुद्र आहे तो या डोंगराला सुद्धा उत्तर देऊ शकतो. आणि ते काम उद्याच्या 22 तारखेला इथे मतदान करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. माझी तुम्हा सगळ्यांना अंतःकरणापासून शुभेच्छा आहे. आणि तुमच्याकडून एकच गोष्ट मला हवी आहे की लोकांनी तुम्हाला संधी दिल्याच्या नंतर एकत्र येऊन स्वच्छ कारभार, विकासाला प्रोत्साहन आणि सभासद कामगारांचं हित यासाठी तुम्ही कधीच तडजोड करणार नाही, या पद्धतीने काम करावं एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि हे करत असताना मी कारखान्याचा सभासद आहे, त्यामुळे आम्हाला सगळ्यांचं हित तुमच्या हातात आम्ही देऊ इच्छितो. बाकीच्या जनतेने तुमच्या हाताला हात लावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.